कोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दोडके, हरभऱ्याची डाळमध्ये दोडके बनवणार आहे लालसरातले। तुम्ही बघू शकता। आता मी कशी बनवणार आहे ते तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत। खूप छान होणार आहे ही रेसिपी। आता हे दोडक्यांना मी स्वच्छ धुवून टाकणार आणि याच्या हे दिसतंय ना हे शिरा, हे सगळे काढून टाकणार चाकूने। ही डाळ मी भिजत ठेवलेली होती आणि आता याचे शिरा काढून घेते मी। बघू शकता तुम्ही, हे बघा, या अशा शिरा मी सगळ्या काढून घेणार आहे। काढून घेईन आणि गोल चटक्या करून घेणार मी त्याच्या। हे बघा, सगळ्या शिरा काढून झाल्या आहेत माझ्या आणि काप पण करून घेतले मी। हे बघा, असे गोल गोल काकडीसारखे काप केलेले मी। आणि त्याला लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही। लाल तिखट घेतलं आहे मी 1.5 चम्मच, अर्धा चम्मच मी धना पावडर घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे आणि 1 टमाटा चिरून घेतला आहे। आणि ही डाळ भिजत ठेवली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून टाकलेली आहे। आणि आता जिरं मोहरीची फोडणी देते। त्यानंतर आपण टमाटे टाकून घेऊ। हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे ना, तो थोडा टाकते। टमाटे पण चांगले होऊ देते। अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला बघता येतील छान छान रेसिपी। आता हे सगळे लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, हे धना पावडर, हे सगळं आपण टाकून घेऊ। आता ही डाळ धुतलेली ही सगळी टाकून घेते। खूप छान लागते ही रेसिपी, करून बघा तुम्ही। आता हे दोडके सगळे मी टाकून घेते, चांगलं परतून घेते त्यांना पण। खूप चविष्ट लागते ही भाजी, पोळी बरोबर खूप छान लागते। असं सगळं मिक्स करून घेते। आता हे बघा, चांगलं परतून घेतलं मी सगळे, सगळ्याकडे लागला मसाला चांगला आपला। थोडं 2 मिनटं असंच राहू देऊ आणि मग त्याच्यात पाणी टाकू। आपल्याला पाहिजे तसं सार करू शकतो आपण। डाळ भिजवलेली, काही शिजवायला काही वेळ नाही लागणार तिला, वाफेत पण होऊन जाते। पण मला थोडंसं सार आपली करायची भाजी। आता मी झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते। 5-6 मिनटं ठेवू आपण। 5-6 मिनटामध्येच होऊन जाते ही भाजी। कशी झाली भाजी, हे बघा, वरती तेल किती छान आलं। थोडीशी बाकी आहेत अजून, 2 मिनटं अजून शिजवून घेऊ आपण। तसंच डाळ तर झाली असेल, थोडी बाकी आहे डाळ पण। साईडला काढून घेऊ आता आपण। शिजलेले आहेत। थोडे दोडके बाकी आहेत अजून, 2 मिनटं ठेवू तसंच। बघून घेऊ आता, झाले 2-3 मिनटं, चांगली शिजली असेल बघा। किती छान भाजी झाली बघा। आता गॅस करू बंद आपण।
अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.